नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या या यूट्यूब चॅनलला। मित्रांनो, आपण असिस्टंट टाउन प्लॅनर 2022 चा पेपर हा अनालाइज करतोय, ज्यामध्ये आजचा आपला 8वा पार्ट आहे, म्हणजेच क्वेश्चन नंबर 71 पासून आपण आज चालू करणार आहोत। सोबतच आपला जो लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास आहे ATP 2024 आणि 25 साठी तो ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे। खूप व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने घेऊन आपण हा पार्ट संपवलेला आहे। जर कोणाला हा क्लास जॉइन करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा मला फोन केला तरीही चालेल। यामध्येच आपण टेस्ट सिरीज विथ व्हिडिओ अनालाइज करून किंवा पूर्ण व्हिडिओ किंवा प्रत्येक टेस्टची एक व्हिडिओ अनालिसिस तयार केलाय, जी त्यामध्ये ऍड केल्या जाईल। क्लियर? यासोबत असिस्टंट टाउन प्लॅनर 2024-25 साठी प्रिपेअर करताना प्लीज हा जो 2022 चा पेपर आहे हा तुम्ही सर्वांनी आयडियल पेपर म्हणूनच बघा आणि प्रत्येकच व्हिडिओ हा परफेक्टली बघत चला। यासोबत खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाकी मित्रांना शेअर सुद्धा करा। तर आजचा जो पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 71 काय सांगतो? ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ राइट्स टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन अ लँड ॲक्विजिशन, Rehabilitation and Resettlement Act 2013, market value of land is determined by the collector. आता बघा, ज्या केस मध्ये ही मार्केट व्हॅल्यू तो कलेक्टर डिसाइड करतो किंवा तो कलेक्टर डिफाइन करतो, तर बघा कलेक्टर ज्या वेळेला मार्केट व्हॅल्यू डिसाइड करतो त्याच्या काही कंडिशन्स पण असतात। जसं की साधारणतः पहिली कंडिशन जी आहे ती इंडियन स्टॅम्प ऍक्ट वरनं तो काय करतो, इंडियन स्टॅम्प ऍक्ट वरनं तो नॉर्मली स्टॅम्प ऍक्ट ज्यामध्ये आपण जो ड्यूटी पे करतो त्या ड्यूटीच्या बेसिसवर तो काय करू शकतो, तो कलेक्टर त्या पर्टिक्युलर मार्केट व्हॅल्यू तो फाइंड आउट करू शकतो त्या पर्टिक्युलर लँडच्या संदर्भात, किंवा तो तिथली ॲव्हरेज सेल प्राइस जी आहे सेकंड केस मध्ये बघा तो काय करू शकतो, तो ॲव्हरेज सेल प्राइस जी असेल तिथली त्या ॲव्हरेज सेल प्राइस वरनं तो त्या पद्धतीने मार्केट व्हॅल्यू डिफाइन करू शकतो किंवा डिटरमाइन करू शकतो। यासोबत थर्ड केस काय सांगते मित्रांनो, की त्या नियर जर का एखादी जमीन जर का ॲक्विजिशन मध्ये गेली असेल तर कॉम्पेन्सेशन किती मिळालं, म्हणजेच कॉम्पेन्सेशन व्हॅल्यू वरनं सुद्धा तो मार्केट व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो। म्हणजेच या वर दिलेल्या तीन व्हॅल्यू पैकी जी कोणती जास्तीत जास्त असेल, विच एव्हर इज मोर, ती असते मित्रांनो मार्केट व्हॅल्यू। ओके, आणि अशा पद्धतीने तो कलेक्टर ती मार्केट व्हॅल्यू डिसाइड करतो, जे की सेक्शन नंबर 26 मध्ये आपण अशा पद्धतीची मार्केट व्हॅल्यू कलेक्टर डिटरमाइन करतो किंवा तशा पद्धतीने तो डिफाइन करतो। म्हणजेच सेक्शन 26 हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे। म्हणजे सेक्शन नंबर 26 मधनं जर का तुम्ही गो थ्रू केलं, यू विल गेट टू नो दॅट की हाऊ टू डिसाइड द मार्केट व्हॅल्यू और how the collector will decide that market value for that particular land or particular acquisition. Clear? म्हणजे 71 ला ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट येतो। यानंतर क्वेश्चन नंबर 72 काय सांगतो? द पर्पज फॉर विच द लँड इज ओरिजिनली सॉट। बघा, द पर्पज फॉर विच द लँड इज ओरिजिनली सॉट काय म्हणतात? ऑप्शन बघा, कॅन नॉट बी चेंज from the purpose of related purpose or related purpose for which the land is originally sought to be acquired shall be allowed, provided that if the land is rendered unusable for the purpose for which it was acquired, then the appropriate government may use such a land for any other public purposes. Can be changed, एक तर बघा जी लँड ज्या गोष्टीसाठी डिफाइन केल्या गेली आहे किंवा ज्या गोष्टीसाठी ॲक्वायर केली गेली आहे त्याचा एकतर पर्पज चेंज करू शकतच नाही, सगळ्यात पहिली गोष्ट। पण इथे काय म्हणतात, कॅन बी चेंज फॉर द पब्लिक पर्पज, कॅन नॉट बी चेंज म्हणजे हे ऑप्शन येणारच नाही, एकतर त्याचा यूज चेंज करू शकत नाही। ओके, सेकंड कंडिशन काय असते की कोणतीही लँड चा चेंज कधी करता येतो त्याच्यासाठी पण काही कंडिशन्स असतात, मी सांगतो पुढे। बघा, can be changed for the purpose in the case of emergency for the purpose having the priority for, बिलकुल नाही। अशा केस मध्ये इमर्जन्सी मध्ये त्या लँडचा कंडिशन मध्ये तुम्हाला तशा पद्धतीच्या परमिशन अलाउड करावं लागतं।
म्हणजे हे पण ऑप्शन येणार नाही. कॅन नॉट बी चेंज इन एनी सर्कमस्टान्सेस फॉर एनी अदर पब्लिक पर्पज फॉर विच द लँड इज ओरिजिनली सॉट अँड द सेम शाल बी रिटर्न टू द ओरिजिनल ओनर और ओनर्स टू द लीगल हायर्स. हे पण येत नाही. ओके, त्या ओरिजिनल ओनरला वगैरे काय आपण परत करत नसतो किंवा ती काही कंडिशन येत नाही. कंडिशन काय, जर का ॲक्वायर केलेली लँड असेल तर ती ज्या पर्पजसाठी किंवा ज्या कामासाठी तिला ॲक्वायर केली त्याच कामासाठी तिला तुम्ही वापरू शकता. पण ॲक्वायर केल्यानंतर जर का असं लक्षात आलं की जी लँड आपण ॲक्वायर केली ती त्या पर्टिक्युलर कामासाठी युजफुल नाही, तर मग ती अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ती पब्लिक पर्पजेस साठी यूज करू शकतात. लक्षात आलं का? म्हणजे ऑप्शन 1 जर का तुम्ही बघितलं, बरोबर आहे. कॅन नॉट बी चेंज फ्रॉम द पर्पज और रिलेटेड पर्पज फॉर विच द लँड इज ओरिजिनली सॉट टू बी ॲक्वायर्ड शाल बी अलाउड प्रोव्हाइडेड दॅट इफ द लँड रेंडर्ड अनयुजेबल फॉर द पर्पज. एकतर तुम्ही ॲक्वायर केलेल्या जमिनीचं कंडिशन चेंज करू शकत नाही, पण जर का असं लक्षात येत असेल की ॲक्वायर केलेली लँड ही अनयुजेबल आहे त्या पर्पजेससाठी, तर मग त्या केसमध्ये ते अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजेच ज्या कोणत्या कामासाठी ज्या कोणत्या डिपार्टमेंटने गव्हर्नमेंटने तिला ॲक्वायर केलंय ती पब्लिक पर्पजेससाठी ती लँड वापरू शकते. क्लिअर? म्हणजेच ऑप्शन 1 हा करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 72 ला. क्लिअर? चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 73 काय सांगतो? As per the provision of section 33 of the right to fair compensation and transparency in the land acquisition, rehabilitation and resettlement act 2013, from the date of award, the collector may make correction to any award not later than. बघा, कोणताही कलेक्टर एकतर स्वतः जर का त्याला तशा पद्धतीने ते करेक्शन जर का आढळून आलं असेल तर तो स्वतः तशा पद्धतीच्या गोष्टीची शहानिशा करून ती करेक्शन करू शकतो किंवा ती गोष्ट करेक्ट करू शकतो. बट इन केस जर का मी ओनर आहे आणि मला वाटत असेल की बाबा या गोष्टी चूक झाली आहे, काहीतरी करेक्शन करायची गरज आहे, तर माझ्या नोटीस पिरियडवर तो तशा पद्धतीने चेंज करू शकतो. पण यासाठी जो काही कंडिशन दिली आहे तो 6 महिन्याचा कालावधी असतो. म्हणजे नोटिफिकेशन आलं किंवा मला तशा पद्धतीचं आदेश मिळाला, त्या आदेशापासून 6 महिन्याच्या आत तशा पद्धतीचं करेक्शन करण्याची कालावधीचं प्रावधान या पर्टिक्युलर 2013च्या ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. म्हणजेच काय, एखादा व्यक्ती किंवा तो कलेक्टर जर का करेक्शन डिफाईन करायचं असेल किंवा त्याला वाटत असेल किंवा कोणाच्या तरी नोटीसवरनं तो जर का तशा पद्धतीने करेक्शन करत असेल तर त्या केससाठी 6 महिने हा एक कार्यकाळ तिथे दिलेला आहे. म्हणजे 6 महिने एक कालावधी तुम्ही अप्रूव्ह करू शकता किंवा या 6 महिन्याच्या कालावधीमधनं तुम्ही गो थ्रू करू शकता. क्लिअर? दिस इज द केस फॉर 73. म्हणजे 73 ला हा 1 हा करेक्ट येतो. क्लिअर? पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 74. काय सांगतो 74? स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लँडेड प्रॉपर्टी. लँडेड प्रॉपर्टीच्या स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा तर एक माहित आहे की होमोजिनियस लँड नसते, हेट्रोजिनिटी असते किंवा हेट्रोजिनियस आहे. प्रत्येक जमिनीचे गुणधर्म प्रॉपर्टीचे वेगवेगळे आहे. त्यामुळे पहिली कंडिशन आहे की प्रत्येक लँड ही हेट्रोजिनिटी आहे किंवा हेट्रोजिनियस आहे, प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहे, सगळ्या त्याचे प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे आहे, त्यामुळे हेट्रोजिनिटी पहिली कंडिशन बरोबर आहे. टोटल सप्लाय ऑफ लँड इज नॉट फिक्स्ड, बिलकुल चुकीचं आहे. टोटल सप्लाय ऑफ लँड हा फिक्स्ड आहे. खरं तर हा जो आहे टोटल सप्लाय ऑफ लँड हा फिक्स्ड आहे. तुम्हाला माहिती आहे की किती जमीन आपल्याकडे अवेलेबल आहे, किती पर्सेंटेज ऑफ लँड अवेलेबल आहे, कोणत्या गोष्टीसाठी किती अवेलेबल होणार आहे, ऍग्रिकल्चर साठी किती पर्सेंट आहे, रेसिडेन्शियल साठी आहे, कमर्शियल साठी किती आहे, सगळ्या गोष्टींचं जे काही आहे हे फिक्स्ड आहे. म्हणजे टोटल सप्लाय ऑफ लँड इज नॉट फिक्स्ड. नो इफेक्ट ऑफ व्हेरियस लेजिस्लेशन. ऑब्व्हियसली इफेक्ट होतो प्रत्येक लेजिस्लेशनचा जमिनीवर. कोणत्याही वापराचा जर का बघायचं गेलं तर त्याचा इफेक्ट त्यावर होत असतो. and then total supply of land is fixed. बिलकुल बरोबर आहे. लँडचा सप्लाय हा फिक्स्ड आहे. लँड वाढत पण नाही कमी पण होणार नाही, त्यामुळे ती फिक्स ठरलेली आहे. कोणासाठी किती यूज करायची हे पण ठरलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. त्यामुळे ओनली 1 2 ऑप्शन 4 हा करेक्ट येतो. कारण
ओनली 1 and 4 ऑप्शन इज करेक्ट. क्लिअर? लक्षात ठेवा, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लँडेड प्रॉपर्टी हे आपल्या नोट्समध्ये आणि आपल्या व्हिडिओजमध्ये प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. नोट्समधनं गो थ्रू करा, यू विल गेट टू द पॉइंट. क्लिअर? 74 ला ऑप्शन 4 करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन 75 बघूया. कॅपिटलाइज व्हॅल्यू रिक्वायर्ड टू बी पेड वन्स अँड फॉर ऑल in order to receive annual income of ₹1 for a specified period of time at a specified rate of return. बघा 75 साठी काय म्हणताय. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू रिक्वायर्ड टू बी पेड म्हणजे कॅपिटलाइज व्हॅल्यू पेड करायची आहे. लक्षात येते, कॅपिटलाइज व्हॅल्यू पेड करायची आहे ॲन्युअल इन्कम ₹1 मिळवण्यासाठी. यालाच काय बोलतात मित्रांनो? इयर परचेस. यालाच काय म्हणतात? इयर परचेस. आणि तुम्हाला माहित आहे वायपी इज इक्वल्स टू काय? 1 रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, तर ₹1 मिळवण्यासाठी जी काही कॅपिटलाइज व्हॅल्यू तुम्ही पेड करता आणि ॲन्युअली जो इन्कम ₹1 मिळवण्यासाठी जो काही स्पेसिफाईड टाइम पिरियड दिला जातो त्या रिटर्नला आपण काय म्हणतो? इयर परचेस असं म्हणत असतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे आहे 75चं हे ऑप्शन 2 आहे. ऑप्शन 2 करेक्ट आन्सर आहे. प्रॉपर हे लक्षात घ्या. डेफिनेशन्स मध्ये जे कधी कधी शब्द जे आहेत ते थोडे बदलून येऊ शकतात. येणाऱ्या पेपरमध्ये सुद्धा चान्सेस आहेत की काही शब्दांचा खेळ केला जाऊ शकतो. पण तुम्हाला जर का प्रॉपर नॉलेज आहे त्या गोष्टीचं किंवा तुम्हाला जर का परफेक्ट ती गोष्ट माहित असेल तर कितीही शब्द बदलले तरीही तुम्हाला फरक पडत नाही. त्यामुळे 75 क्वेश्चनला ऑप्शन 2 करेक्ट आहे. प्रत्येकाने प्रॉपरली गो थ्रू करावं. क्लिअर? आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, काही लोक सुरुवातीला स्किप करतात, पण काही वेळेला मी खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो. पुन्हा एकदा क्लिअर करतोय की प्लीज क्वेश्चन पेपर जो 2022चा होता त्याला आयडियल पेपर मानून चला. काही वेळेला माझं सांगणं तुम्हाला चुकीचं वाटत असेल तरीही थोडाफार एक्सपिरियन्स मला आहे असं समजून तरी ह्या पेपरला आयडियल पेपर मानू शकता आणि यामधनं गो थ्रू करा. या पेपरच्या पॅटर्नला प्रॉपर समजून घ्या आणि नंतरच अभ्यासाला सुरुवात करा किंवा त्या पद्धतीने अभ्यास करा. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो 76. द लँड व्हॅल्यू इन रिव्हर्जन इज अप्लिकेबल इन केस ऑफ द व्हॅल्युएशन ऑफ. बघा आता रिव्हर्जन लँड व्हॅल्यू ही काय असते? खरं तर रिव्हर्जन लँड व्हॅल्यू काय असते की ज्या वेळेला ती प्रॉपर्टी पिरियड जो असतो हा फिक्स्ड असतो. ओके, जो काही रेंटेड आउट प्रॉपर्टी असेल त्याचा जर का पिरियड फिक्स्ड असेल तरच तुम्हाला लँड व्हॅल्यू ऑफ इन रिव्हर्जन ही अप्लिकेबल करता येतो. जर का इथे बघितलं तर ऑप्शन इथे फिक्स्ड आहे आणि इथे परपेच्युटी आहे. त्यामुळे फिक्स्ड ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन आहे. म्हणून ऑप्शन 1 76 ला ऑप्शन 1 हे करेक्ट ऑप्शन आहे. प्रॉपरली गो थ्रू करा. आपल्या नोट्स मध्ये सुद्धा याच्या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 77. रॅक रेंट. पहिल्यांदा तर रॅक रेंट म्हणजे समजून घ्या काय असतो. रॅक रेंट म्हणजे काय? जास्तीत जास्त पद्धतीने मला त्या पर्टिक्युलर माझ्या मालकी वस्तूवर भाडं कसं मिळवता येईल त्याला म्हणतात रॅक रेंट. बघा एक सिंपल लँग्वेज मध्ये पण मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करून देतो. प्रॉपर लक्षात घ्या. इन केस मानून चला की माझ्या 4 प्रॉपर्टीज आहे, 4 ठिकाणी मी प्रॉपर्टीज घेतल्या आहे आणि मग कुठेतरी मुंबईमध्ये या प्रॉपर्टीज आहेत. मुंबईमध्ये मी या प्रॉपर्टीज विकत घेतल्या आहे. ही प्रॉपर्टी 1 आहे, 2 आहे, ही 3 आहे आणि ही 4 आहे. चारही प्रॉपर्टी सेम स्क्वेअर फीट मध्ये आहे. म्हणजे ही पण मानून चला 1000 स्क्वेअर फीटची आहे, ही पण 1000 ची आहे, सॉरी ही पण 1000, ही पण 1000 आणि ही पण 1000. म्हणजे चारही प्रॉपर्टी 4 वेगवेगळ्या लोकेशनवर आहे. सेम डायमेन्शन आहे, सेम मेजरमेंट आहे. पण जर का मी यावर किंवा ही प्रॉपर्टी जर का मी कोणाला रेंटला देतोय तर ऑब्व्हियसली ही प्रॉपर्टी काय झालंय मुंबईच्या मेन एरियामध्ये आहे. तर मी काय करतो इथे 20,000 रुपीज पर मंथ एवढा रेंट मला मिळायला पाहिजे असं मला वाटतं. किंवा इथे मी असं विचार करतो की बाबा रे नाही हे ठीक आहे ना, हे एखाद्या स्लम एरियात आहे किंवा आउटसाइड आहे, मग याच्यावर मी काय करतो तर 10,000 दे, मला काय करतो 10,000 रुपये दे. इथे मला असं वाटतंय की नाही यार ही तर बऱ्यापैकी ठीकठाक आहे तर मग हिला तू 15,000 दे.
आणि याला तुम्हाला 12,000 रुपये दे. ओके, सो व्हॉट आय डिसाइडेड इट की मी काय केलं, माझ्या नंबर ऑफ प्रॉपर्टीजवर मॅक्झिमम जास्तीत जास्त भाडं मला कसं मिळता येईल किंवा त्या एक पर्टिक्युलर मालमत्तेवर मी जास्तीत जास्त भाडं कसं घेईल यालाच म्हणतात रॅक रेंट. ओके, याला काय म्हणतात, रॅक रेंट. सो रॅक रेंटचा कन्सेप्ट जर लक्षात आला असेल तर आता ऑप्शन बघून घ्या. काय सांगतात ऑप्शन मध्ये, द रेंट रिझर्व अंडर द हेड लीज अँड पेएबल फर्स्ट लेजर इन केस ऑफ सबलीज प्रॉपर्टी. बिलकुल नाही, बिलकुल नाही, चुकीचं आहे. The best possible rent at which the property can be let. It means full rent, neither frozen nor circumscribed by any statute in force. Indifferent between the improved rent, बिल्कुल नहीं. The rent fixed between the landlord and the tenant in the inception of the tenancy, बिल्कुल नहीं. मी काय करेल, the best possible rent घ्यायचा प्रयत्न करेल. म्हणजे मला माहित आहे की बाबा रे माझी एक प्रॉपर्टी होती, ही एकच आहे. पहिल्या भाडेकरूकडून मला असं वाटलं की मला ॲन्युअल जी काही इन्कम आहे किंवा ॲन्युअल रेंट जो आहे हा जर का 1 लाख रुपये येत असेल तर 100% मी काय करेल, दुसरा ज्या वेळेला ठेवेल मी कोणताही एखादा व्यक्ती ठेवेल त्यावेळेला मला असं वाटेल की 1,10,000 येणे मला गरजेचे आहे. बरोबर आहे की कमीत कमी मला 1,10,000 तिथनं ॲन्युअल रेंट यायला पाहिजे. अशा पद्धतीच्या कन्सेप्टला द बेस्ट पॉसिबल रेंट ज्याला बोलतो त्यालाच बोलतात मित्रांनो रॅक रेंट. क्लिअर. सो 77 ला ऑप्शन 2 करेक्ट येणार. सिंपल आहे मित्रांनो. ओके, एकदम इझी वेने सांगतोय, इझी वेने लक्षात ठेवायचे. आणि आपण बाकी पण ज्या काही डेफिनेशन्स आहे व्हॅल्युएशन मधल्या ते याच पद्धतीने आपण क्लिअर केलेल्या होत्या, किंवा तुम्ही जर का सिलेबस मधनं गो थ्रू केलं तर तुम्हाला अशाच गोष्टी लक्षात येतील. प्रॅक्टिकलीच तुम्हाला आपण कन्सेप्ट क्लिअर करून दिलेला आहे. नेक्स्ट 78, नेट एन्युअल पेमेंट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर द कॅपिटल इन्व्हेस्टेड इन अन इमूवेबल प्रॉपर्टी इज द नेट एन्युअल पेमेंट. द नेट एन्युअल पेमेंट फॉर द कॅपिटल इन्व्हेस्टेड इन अ इमूवेबल प्रॉपर्टी, त्याला काय म्हणतात बघा. सिंपल आहे. ॲन्युटी म्हणजे काय ते लक्षात घ्या. ज्याला ॲन्युटीची जर का समजलं बघा, सिंकिंग फंड हा नाही आहे, प्रेझेंट व्हॅल्यूची डेफिनेशन्स बिलकुल नाही आहे. कॅपिटल व्हॅल्यू आणि ॲन्युटी मध्ये जर का तुम्ही थोडं कन्फ्युज असाल तर त्यासाठी कॅपिटल व्हॅल्यू म्हणजे काय, ही कॅपिटल व्हॅल्यू जी की 1 रुपीज तुम्ही अर्न करत असेल त्या केसमध्ये आपण कॅपिटल व्हॅल्यूला बघू शकतो. बरोबर आहे. पण इथे काय म्हणतात, नेट ॲन्युअल पेमेंट. नेट ॲन्युअल म्हणजे आफ्टर द डिडक्टिंग द आउटगोईंग काढल्यानंतर जे काही नेट ॲन्युअल पेमेंट मिळतं फॉर द कॅपिटल इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टीज वर जे काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असेल त्या केसमध्ये आपण त्याला ॲन्युटी म्हणत असतो. क्लिअर. त्याला आपण काय बोलतो, ॲन्युटी. म्हणजे 78 ला ऑप्शन 4 हा करेक्ट येतो. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, if the year purchase YP is 12%, then the rate of return perpetuity is. रेट ऑफ रिटर्न तुम्हाला माहिती करायचं आहे. सिंपल आहे. YP म्हणजेच काय रे, तुम्हाला माहिती आहे 1 रेट ऑफ इंटरेस्ट आहे. बरोबर. इन दॅट केस 1 म्हणजेच किती झाला, 12.5%. म्हणजेच 12.5% म्हणजेच किती, 12.5 डिवायडेड बाय 100. दॅट इज 100 divided by 12.5, that is 8%. yes, that is 8%. बरोबर ना. म्हणजे 12.5 दोन्ही 25 आणि 25 चौक म्हणजे त्या डबल करा 8%. सिंपल होतं. परपिच्युटीच्या केसमध्ये द रेट ऑफ रिटर्न ऑफ परपिच्युटी इज 8%. म्हणून 79 ला ऑप्शन 4 हा करेक्ट येतो. क्लिअर. 79 ला ऑप्शन 4. पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो, लक्षात ठेवा 2022चा पेपर हा कंपल्सरी प्रॉपरली गो थ्रू करा. मी तर म्हणेन सेपरेट नोट्स तयार करा. या पर्टिक्युलर पेपरसाठी सेपरेट नोट्स करा आणि त्याला प्रॉपर अरेंज करून सेक्शन वाईज या क्वेश्चन पेपरला अरेंज करा आणि नंतर मग बाकी तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करा. क्लिअर. व्हॉट इज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 रिसिवेबल ॲट द एंड ऑफ n years ॲट I इंटरेस्ट पर annum. बघा, प्रेझेंट व्हॅल्यू 1 रुपये रिसीव्ह करण्यासाठी जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता तो सिंपल आहे, 1/1 + I raised to the power n. क्लिअर.
सो 1/1 प्लस आय रेस टू द पॉवर 1 हा प्रेझेंट व्हॅल्यू रिसिवेबल साठी कंडिशन होती. आणि याला सॉल्व्ह कसं करायचं त्याच्या सिंपल टेक्निक हे मी ऑलरेडी तुम्हाला तयार करून दिलेल्या होत्या. बरोबर आहे. ह्या ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये सुद्धा टाकल्या आहे आणि त्या टेक्निकनेच आपण अशा पद्धतीचे न्यूमेरिकल इझिली कशा सॉल्व्ह करायचे हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 80 ला ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबतोय. पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा. काही ॲडवाईस असेल तर कमेंट सुद्धा करा. क्लिअर. चला मग आजच्यासाठी थांबूया. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू गाईज.